हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अशी रेडी होऊन चाललेली आहे फिरायला आणि थोडंसं फूड पण एक्सप्लोर करणार आहे. तर मागचे व्लॉग्स तुम्ही माझे बघितलेच असतील आणि मी खूप दिवसानंतर ॲक्च्युली व्लॉग्स टाकले, कारण एक दीड महिन्यानंतर बेसिकली ते व्लॉग्स शूट केलेले पण मी एडिट केले नव्हते आणि खूप टाईम नंतर टाकले. तर आता सध्या तरी मी चालली आहे ते एक व्हायरल कॅफे नाही म्हणू शकत, बर्गर टाईप ऑफ स्पॉट आहे. तर आपण ते एक्सप्लोर करणार आहे आणि मी तुम्हाला तिकडे रिव्ह्यू देते की खरंच इज इट वर्थ इट ऑर नॉट. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून पण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. स्टे ट्यून. तर गाईज मी आता जस्ट आलेली आहे, हे तुम्ही बघू शकता. इथे आहे ते क्विक ब्रेक. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर इकडे ह्या साईडला पारसी खिल आहे. तर हे सीवूड्स मध्येच आहे बेसिकली, पारसी खिलच्या जस्ट खालीच आहे. जाऊया आता आपण आत आणि बघूया आपण काय काय खातोय. काय गाईज तुम्ही बघू शकता बाहेरून ॲम्बियन्स असं आहे. तर गाईज मी आता जस्ट आलेली आहे, तुम्हाला मी ॲम्बियन्स पण दाखवते. तर मी ऑर्डर केलेलं आहे बिग गाय. काय ऑर्डर केलंय? बिग गाय बर्गर, एक स्मॅश ओव्हरलोड आणि अजून एक चिकन फ्राईज सारखं आहे. मी आल्यावर तुम्हाला दाखवते. स्पॉट सांगितला की नाही, बट मी आलेली आहे क्विक ब्रेकला. तर ह्यांचे एक मोठा आउटलेट बहुतेक खारघरला आहे आणि हे त्यांनी आता न्यूली ओपन केले सीवूड्सच्या इथे. अजून आउटलेट्स कुठे कुठे आहेत मला एवढं माहिती नाही, पण हे तर इथे आत्ताच रिसेंटली ओपन झालंय. तर गाईज आम्ही ऑर्डर केलेला बिग गाय, जसं मी तुम्हाला बोलली, तर हा बर्गर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा मोठा बर्गर आहे. ओ माय गॉड. आणि चीज तुम्ही बघू शकता, ह्या साईडनं तुम्ही बघू शकता एवढे मोठे लेअर आहेत. माणसाला कसं खाऊ शकता हा बर्गर, पण लेट्स सी. मी एक ऑर्डर केलेली, ती लगेच आली, पण इन्स्टंटली क्विक सर्व्हिस आहे. तर हा बिग गाय बर्गर आहे. इथे तुम्ही बघू शकता हा चिकन ओव्हरलोड आहे, स्मॅश ओव्हरलोड आहे. ह्याच्यामध्ये पण भरपूर चीज आहे आणि ह्याच्यामधली जी पॅटी आहे ती आय थिंक सो ग्रिल्ड आहे. तर टेस्ट केल्यावर मी तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर इथे मी ऑर्डर केलेले आहेत चिकन फ्राईज. तर मी पेरी पेरी फ्लेवर ऑर्डर केलेला, तर ते पण आले आहेत. वर चीज आहे आणि चिकनचे काही स्ट्रिप्स आहेत. तर आपली ऑर्डर तर आलेली आहे, तर मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगते. आणि गाईज हे पहिलंच असं स्पॉट असेल आय गेस. गाईज हे पहिलंच असं स्पॉट असेल बर्गरचं जिथे हे ग्लव्ज घालायला लावतात, कारण हे एवढं मोठं आहे. फुले ना यार. हा केलं. अरे त्या बर्गरला पण लावला. Ready to eat. ओ माय गॉड, माझ्या पॅन्टवर काहीतरी सांडलं. तर गाईज मी पहिलं ट्राय करत आहे. हा तर बर्गर तुम्हाला दिसत असेल, पण मी इकडे जे फ्राईज आहेत ते ट्राय करते. फ्राईज तर काय नॉर्मलच असतं, छान आहे. गाईज दिस इज बिग गाय. आता तो नाही ट्राय करते मी, आता फ्राईज तुम्हाला ट्राय करून दाखवले. सगळं ऍक्च्युली कळतंय ह्यांनी आता ते ग्लव्स का दिले, सगळं हात खराब होतं. गाईस टेस्ट अमेझिंग आहे, पण सगळीकडे लागतंय नाकाला, तोंडाला. बिग फाईट. कुठून खायचा यार? तोंडात लावतच नाही.
गाईज आता माझं जस्ट खाऊन झालेलं आहे. ह्या चेहरा पूर्ण भरलेला. मला आता कळलं ते ग्लव्स का देतात खायला, कारण खूप डिफिकल्ट आहे. का तर ते एकदम चीझी सॉसेजेस एवढे आहेत आणि म्हणजे बर्गरचा पाव छोटा आणि आतली पॅटी मोठी, त्यामुळे जरा डिफिकल्ट पडतंय ते खायला. आता लिटरली एवढं जास्त झालं की आम्ही ते फ्राईज पार्सल घेतले. मी एक फ्राईज जे ऑर्डर केलेले ते पार्सल घेतलं. पण टेस्ट वाईज मी तुम्हाला रिव्ह्यू देते बाहेर जाऊन. म्हटलं आता ऑनेस्ट रिव्ह्यू देते. असं काय बॅड नव्हता एक्सपिरियन्स, चांगला होता एक्सपिरियन्स. तर असं आहे की तिकडचे जे बर्गर्स आहेत, एक तर पहिली गोष्ट तर जे मेन्यू कार्डमध्ये जे आयटम्स आहेत ते खूपच कमी आहेत, म्हणजे थोडेच आहेत. जसं की नॉनव्हेज आणि व्हेज, आणि नॉनव्हेजमध्ये 5-6 आणि व्हेजमध्ये थोडेफार, आणि मग फ्राईज आणि मग ड्रिंक्स जे असतील ते मोहितो वगैरे असं. तर मग तुम्हाला खूप स्पेसिफिक गोष्टीच ऑर्डर करायला लागणार. आणि दुसरी गोष्ट, जे आम्ही वाले खाल्लेले तर एकतर ते साईजमध्ये खूप मोठे होते, आणि एकतर असं ग्रिल टाईप होतं जसं मी व्लॉगमध्ये पण बोलली आहे. आणि त्याच्यामध्ये जे सॉसेजेस होते ते इतके होते, आणि चीज पण एवढं होतं ना की मग ते असं 3-1 घास खाल्ले ना मोठे मोठे तरी बास होऊन जातं असं झालेलं. तर ज्यांना असं चीझी सॉसी बर्गर असे आवडतात त्यांच्यासाठी हा गो टू स्पॉट आहे. तर येस, ओव्हरऑल तर छान होता, आणि तुम्हाला पण एकदा विजिट करायचं असेल तर नक्की तुम्ही ट्राय आउट करू शकता हा स्पॉट. क्विक ब्रेक. आणि येस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. मी भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.